नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 7:15 वाजता हा सोहळा सुरू होणार आहे। पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात राजघाट आणि अटल समाधी स्थळ आणि त्यानंतर युद्ध स्मारकाला देखील भेट देणार आहेत। नरेंद्र मोदींसोबत एकूण 18 मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील। महत्त्वाची बाब म्हणजे 52 ते 55 मंत्री आज शपथ घेतील असं समजतंय। यामध्ये 19 ते 22 कॅबिनेट मंत्री आणि 33 ते 35 राज्यमंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे। मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांनाही संधी देण्यात येणार आहे। यात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला सर्वाधिक मंत्रिपदं मिळणार असल्याची शक्यता आहे। महाराष्ट्रालाही महत्त्वाची मंत्रिपदं दिली जातील असं समजतंय। त्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावंही चर्चेत आहेत। नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावं प्रामुख्याने मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत। तर काही नव्या चेहऱ्यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे। शिवसेनेकडून प्रतापराव जाधव शपथ घेणार आहेत, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल मंत्रिपदावर विराजमान होतील अशी सूत्रांकडून माहिती मिळते। दरम्यान या शपथविधीच्या बद्दलची आपण माहिती जाणून घेऊयात। एकूण 52 ते 55 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। एकोणीस ते 22 कॅबिनेट मंत्री हे शपथ घेण्याची शक्यता आहे। तर 33 ते 35 राज्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। टीडीपीला 1 कॅबिनेट 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। तर जेडीयूला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं। शिवसेना राष्ट्रवादीचे 1-1 मंत्री देखील शपथ घेऊ शकतात। राजनाथ सिंग, अमित शहा, जयशंकर हे शपथ घेतील अशी देखील माहिती मिळते। तर महाराष्ट्रातून गडकरी, राणे आणि गोयल यांना पुन्हा केंद्रात मंत्रिपद मिळू शकतात। तर जेपी नड्डा, अश्विनी वैष्णव यांची देखील मंत्रिमंडळामध्ये जवळपास वर्णी निश्चित समजली जाते। त्यामुळे प्रादेशिक संतुलन साधण्यावर मोदींचा भर पाहायला मिळतोय। दरम्यान या शपथविधी सोहळ्याच्या उपस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी जाणार असले तरी आज सकाळच्या दरम्यान ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक होणार आहेत। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, कधीपर्यंत पंतप्रधान मोदी या ठिकाणी येणार आहेत? दीपक, अगदी काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या समाधीस्थळी म्हणजे राजघाट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील। काही क्षणांचा अवधी आहे आणि तत्पूर्वी या ठिकाणी मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही सध्याची राजघाट परिसरातली आपण दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा जर सकाळचा दौरा आपण जर पाहिला तर साधारणपणे 6:30 वाजता ते राजघाटला अपेक्षित होतं येणं, मात्र काही काळात या ठिकाणी त्यांना उशीर होताना पाहायला मिळतोय। त्यानंतर साधारणपणे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी देखील ते जाताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर जे वॉर मेमोरियल आहे त्या ठिकाणी देखील पंतप्रधान शपथविधीपूर्वी आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहेत। आज संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि तत्पूर्वी पंतप्रधानांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। आज पंतप्रधानांसोबत अनेक महाराष्ट्रातले दिग्गज देखील शपथ घेण्याची शक्यता प्रामुख्याने वर्तवण्यात येते। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नितीन गडकरी असतील, पियुष गोयल असतील यांची नावं प्रामुख्याने आघाडीवर आहेत। नारायण राणेंचा असेल, यासोबतच रिपाईनमधून रामदास आठवले यांचं देखील नाव आज आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही नवीन चेहरे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। छत्रपती उदयनराजे भोसले यांची रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांना भेट घेतली होती, त्यामुळे कदाचित त्यांचं देखील नाव आहे की काय अशी शक्यता आता सध्या वर्तवण्यात येते। सध्याची आपण ही राजघाट परिसरातली दृश्य पाहतोय। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। काही क्षणांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी या राजघाट या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करतील आणि त्यानंतर पंतप्रधान पुढे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी आपल्याला जाताना पाहायला मिळतील। ही दिल्ली पोलीस, त्यामुळे आता पंतप्रधानांचं आगमन नेमकं कधी होतंय पाहणं महत्त्वाचं असेल। तुझ्याकडून अपडेट जाणून घेतलं, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।
दरम्यान मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या खासदारांना मोदींनी भेटण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावल्याची माहिती मिळते. दरम्यान मंत्रिमंडळात समाविष्ट जे खासदार असतील त्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेणार आहेत आणि यासाठी त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावलेलं आहे. आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी आता जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जे मंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत खासदार, अशा सगळ्यांना भेटण्यासाठी मोदींनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.